व्हिडिओची प्रचिती आलेली होती। पुन्हा एकदा त्यांनी आकडेवारी गणित मांडलेली होती, लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता नेमकं काय कसं होतंय ते आणि तुमचं भविष्य कशा पद्धतीने ठरणार आहे हेही समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याच्यामुळे ठाकरे बंधूंची हवा आहे असे काही विश्लेषक हे मुंबईमध्ये सांगत होते। पण आता जेव्हा निकाल येत आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी त्याच्यातही 2 आकडी संख्या सुद्धा मनसेला गाठता आलेली नाहीये। 6 ते 7 ठिकाणी मनसेच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे, तर यशवंत किल्लेदार हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसतंय। त्याच्यामुळे 10चा आकडा आता मनसे गाठणार का याकडे लक्ष आहे। पण त्याच वेळेला शिवसेना युबीटीचे नेमके किती उमेदवार विजयी होणार तेही बघावं लागेल। आतापर्यंतचा जो काही विजय आपल्या हाती आलाय त्यानुसार 50 पेक्षा जास्त उमेदवार शिवसेना युबीटीचे मुंबईमध्ये विजयी झाले। ठाण्यामध्ये शिवसेना 55 जागांवर विजयी आहे असल्याची माहिती समोर आलेली आहे, कारण ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला आणि या ठिकाणी भाजप 25 जागांवर विजयी झाल्याची ही माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। आकडेवारी आपण बघतोय, ठाणे शरद पवारांची राष्ट्रवादी फक्त 8 जागांवर विजयी झाली आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी फक्त 8 ठिकाणी ठाण्यामध्ये विजयी झाली, कारण या वेळेचा प्रचार आपण बघितला किंवा एकूणच महापालिकेची ठाणे महापालिकेची निवडणूक बघितली तर त्याच्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी म्हणावा तेवढा जोर लावला नाही का असा प्रश्न विचारण्यासाठी वाव आहे, कारण जितेंद्र आव्हाड ग्राउंडवर जास्त दिसले नाही आणि शिवसेना शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप यांच्या नेत्यांनी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केलेला होता, चांगल्या पद्धतीने ताकद लावलेली होती आणि त्याचा कुठेतरी रिझल्ट आपल्याला दिसतोय। वसई विरार महापालिकेवर बवियाची सत्ता पुन्हा एकदा प्रस्थापित होतीये। वसई विरार या ठिकाणी विधानसभेला बवियाला एक मोठा धक्का बसलेला होता, पण आता महापालिकेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा असं म्हणता येईल की सत्ता प्रस्थापित केलेली आहे। भाजपचा केवळ 44 जागांवर इथं विजय झाला आहे, तर बविया मात्र बहुमताच्या दिशेने आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे बविया पुन्हा एकदा वसई विरार महापालिकेवर सत्ता स्थापन करणार हे चित्र आतापर्यंत स्पष्ट झालेलं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आणि त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। तर वसई विरारची स्थिती आपण बघितली तर 69 जागांवर बवियाचे उमेदवार हे विजयी झाले आणि ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हे 55 जागांवर विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर भाजपनं सुद्धा चांगली कामगिरी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। भाजप 25 जागांवर विजयी झाला आहे, मात्र इथं राष्ट्रवादीची कामगिरी घसरल्याचं दिसतंय, कारण ठाण्यामध्ये दुसऱ्या नंबरचा पक्ष 2017ला राष्ट्रवादी होता, पण यावेळेला 2026